गुरुचरित्र अध्याय 4 श्री गणेशाय नमः। ऐशी शिष्याची विनंती ऐकून सिद्ध काय बोलती, साधू साधू तुझी भक्ती, प्रीती पावो गुरुचरणी। ऐक शिष्य चूडामणी, धन्य धन्य तुझी वाणी, आठवतसे तुझ्या प्रश्नी आदिमध्यावसानक। प्रश्न केला बरवा निका, सांगेन आता तुझ विवेका, अत्री ऋषीचा पूर्वका, सृष्टीपासोनी सकळ। पूर्वी सृष्टी नव्हती काही, जलमय होते सर्वही, आपोनारायण म्हणूनी पाही, वेद बोलती याची कारणे। उदक आपोनारायण, सर्वा ठाई वास पूर्ण, बुद्धिसंभव प्रपंच गुण, हिरण्यगर्भ अंड निर्मिले। तेची ब्रह्मांड नाम जाहले, रजोगुणे ब्रह्मासी निर्मिले, हिरण्यगर्भ नाम पावले, देवतावर्ष एक होते। तेची ब्रह्मांड देखा, फुटोनी शकले झाली ऐका, एक शकल भूमिका, होऊनी थेली शकले दोन्ही। ब्रह्मा तेथे उपजोन, रचिले 14 भुवन, 10 दिशा मानसवचन, काळ कामक्रोधादी सकळ। सृष्टी रचावयासी, सप्तपुत्र उपजवी मानसी, नामे सांगेन परियेसी, 7 जण ब्रह्मपुत्र। मरीची अत्री अंगिरस, पुलस्त्य पुलह क्रतु वसिष्ठ, सप्तपुत्र जाहले श्रेष्ठ, सृष्टिकर्ता ब्रह्मा जाण। सप्त ब्रह्मपुत्रांमधील अत्री, तेथुनी पीठ गुरु संतती, सांगेन ऐका एकचित्ती, सभाग्य नामधारका। ऋषी अत्रीची भार्या, नाम तिचे अनसूया, पतिव्रता शिरोमणिया, जगदंबा तेची जाण। तिचे सौंदर्य लक्षण, वर्णू शके ऐसा कोण, जिचा पुत्र चंद्र आपण, तिचे रूप काय सांगो। पतिसेवा करी बहुत, समस्त सुरभयाभीत, स्वर्ग ऐश्वर्य घेईल त्वरित, म्हणोनी चिंतिती मानसी। इंद्रादी सुरभ मिळूनी, त्रयमूर्तीपासी जाऊनी, विनविताती प्रकाशोनी, आचार अत्री ऋषीचा। इंद्र म्हणे स्वामिया, पतिव्रता स्त्री अनसूया, आचार तिचा सांगो काया, तुम्हा प्रति विस्तारोनी। पतिसेवा करी भक्तिसी, मनोवाक्काय मानसी, अतिथी पूजा महाहर्षी, विमुख नवे कवणे काळी। तिचा आचार देखोनी, सूर्य भीतसे गगनी, उष्ण तिजला होईल म्हणोनी, मंद मंद तपतसे। अग्नी झाला भयाभीत, शीतळ असे वर्तत, वायू झाला भयचकित, मंद मंद वर्ततसे। भूमी आपण भिवनी देखा, नम्र जाहली पादुका, शाप देईल म्हणोनी ऐका, समस्त आम्ही भीतसो। नेणो घेईल कवण स्थान, कोण्या देवाचे हिरोन, एखाद्या ते वर देता जाण, तोही आमुते मारू शके। यासी करावा उपाय, तू जगदात्मा देवराय, जाईल आमुचा स्वर्गठाय, म्हणोनी आलो तुम्हा सांगो। न कराल जरी उपाय यासी, सेवा करू आम्ही तिसी, तिचे द्वारी अहर्निशी, राहू चित्त धरोनिया। ऐसे ऐकोनी त्रयमूर्ती, महाक्रोधे कापती, चला जाऊ पाहू कैसी सती, म्हणती आहे पतिव्रता। वतभंग करुनी तिसी, ठेवूनी येऊ भूमिसी, अथवा वैवस्वतालयासी, पाठवू म्हणूनी निघाले। सत्व पहावया सतीचे, त्रयमूर्ती वेश भिक्षुकाचे, आश्रमा आले अत्रीचे, अभ्यागत होऊनिया। ऋषी करू गेला अनुष्ठान, मागे आले त्रयमूर्ती आपण, अनसूयेसी आश्वासून, अतिथी आपण आलो म्हणती। क्षुधे बहु पिडोन, आम्ही आलो ब्राह्मण, त्वरित द्यावे सती अन्न, अथवा जाऊ आणि का ठाया। सदा तुमचे आश्रमात, संतर्पण अभ्यागत, ऐको आली कीर्ती विख्यात, म्हणूनी आलो अनसूये। इच्छाभोजनदान तुम्ही देता म्हणूनी ऐकिले आम्ही, ठाकोनी आलो याची कामी, इच्छाभोजन मागावया। इतुके ऐकोनी अनसूया, नमन केले तत्क्षणिया, बहिष्कार करुनिया, क्षालन केले चरण त्यांचे। अर्ध्यपाद्य देवनी त्यांसी, गंधाक्षता पुष्पेसी सवेच म्हणतसे हर्षी, आरोगण सारिजे। अतिथी म्हणे तयेवेळी, करोनी आलो आंघोळी, ऋषी येती बहुतावेळी, त्वरित आम्हा भोजन द्यावे। वासना पाहोनी अतिथी ते, काय केले पतिव्रते, ठाय घातले त्वरिते, बहिष्कार केला देखा। बैसवोनिया पाटावरी, वृतेसी पात्र अभिधारी, घेवोनी आली आपण क्षीरी, शाकपाक तयेवेळी। तिसी म्हणती अहो नारी, आम्ही अतिथी आलो दुरी, देखोनी तुझे स्वरूप सुंदरी, अभिष्ट मानसी आणिक वसे। नग्न होवोनी आम्हांसी, अन्न वाढावे परियेसी, अथवा काय निरोप देशी आम्ही जाऊ नाही तरी। ऐकोनी द्विजांचे वचन, अनसूया करी चिंतन, आले विप्र पहावया मन, कारणिक पुरुष होतील। पतिव्रता शिरोमणी, विचार करी अंतःकरणी, अतिथी विमुख तरी हानी, निरोप केवी उल्लंघू। माझे मन असे निर्मळ, काय करील मनमथखळ, पतीचे असे तपफळ, तारील मज म्हणतसे। ऐसे विचारोनी मानसी, तथास्तु म्हणे तयांसी, भोजन करावे स्वस्थ चित्तेसी, नग्न वाढीन म्हणतसे। पाकस्थाना जाऊनी आपण चिंतन करी पतीचे चरण, वस्त्र फेडोनी नग्न, म्हणे अतिथी बाळे माझी। नग्न होवोनी सती देखा, घेऊनी आली अन्नोदका, तव तेची झाले बाळका, ठायांपुढे लोळती। बाळे देखोनी अनसूया, भयचकित होवोनिया, पुनर्पी वस्त्रे नेसोनिया, आली तया बाळकांजवळी।
रुदन करीती तिन्ही बाळे, अनसूया रहावी वेळोवेळ, क्षुधात झाली केवळ, म्हणूनी कडिये घेतसे. कडिये घेवोनी बाळकांसी, स्तनपान करवी अतिहर्षी, एका सांडोनी एकाशी, क्षुधा निवारण करीतसे. पाहे पा नवल काय घडले, त्रयमूर्तीची झाली बाळे, स्तनपान मात्रे तोषले, तपफळ ऐसे पतिव्रतेचे. ज्याचे उदरी 14 भुवन, सप्त समुद्र वडवाग्नी जाण, त्याची क्षुधा निवारण पतिव्रता स्तनपानी. चतुर्मुख ब्रह्मयासी, सृष्टी करणे अहर्निशी, त्याची क्षुधा स्तनपानेसी, केवी झाली निवारण. भाळाक्ष कर्पूर गौर, पंचवक्त्र काळाग्निरुद्र, स्तनपान करवी अनसूया सुंदर, तपस्वी यात्री ऐसा. अनसूया अत्रिरमणी, नवती ऐशी कोणी, त्रयमूर्तीची झाली जननी, ख्याती झाली त्रिभुवनांत. कडिये घेवोनी बाळकांसी, खेळवीचे तिघांसी, घालोनिया पाळण्यासी, पर्यंदे गायी तयेवेळी. पर्यंदे गाय नानापरी, उपनिषदार्थ अतिकुसरी, अतिउलासे सप्तस्वरी, संबोखितसे त्रिमूर्तीसी. इतुके होता तयेवेळी, माध्यान्वेळ अतिथिकाळी, अत्री ऋषी अतिनिर्मळी, आला आपुले आश्रमा. घरामाजी अवलोकिता, तव देखिली अनसूया गाता, कैची बाळे ऐसे म्हणता, पुसतसे स्त्रियेसी. तिने सांगितला वृत्तांत, ऋषी ज्ञानी असे पाहात, त्रयमूर्ती हेची म्हणत, नमस्कार करीतसे. नमस्कारिता आत्री देखा, संतोष विष्णुवृषनायका, आनंद झाला चतुर्मुखा, प्रसन्न झाले तयेवेळीयाल. बाळ राहिले पाळणेसी, निजमूर्ती ठाकले सन्मुखेसी, साधू साधू आत्री ऋषी, अनसूया सत्य पतिव्रता. तुष्टलो तुझे भक्तीसी, माग मनीवर इच्छीसी आत्री म्हणे सतीसी, जे वांछीसी माग आता. अनसूया म्हणे ऋषीसी, प्राणेश्वरा तुची होसी, देव पातले तुमच्या भक्तीसी, पुत्र मागा तुम्ही आता. तिघे बाळक माझे घरी, राहावे माझे पुत्रापरी, हेची मागतो निर्धारी, त्रयमूर्ती आपणा एकरूपा. ऐसे वचन ऐकोनी, वर दिधला मूर्ती तिनी, राहती बाळके म्हणूनी, आपण गेले निजालयासी. त्रिमूर्ती राहिले त्यांचे घरी, अनसूया पोशी बाळकापरी, नामे ठेविली प्रीती करी, त्रिवर्गांची परियेसा. ब्रह्मामूर्ती चंद्र झाला, विष्णुमूर्ती दत्त केवळा, ईश्वर तो दुर्वास नाम पावला, तिघे पुत्र अनसूयेचे. दुर्वास आणि चंद्र देखा, उभे राहुनी माते सन्मुखा, निरोप मागती कौतुका, जाऊ तपा निजस्थाना. दुर्वास म्हणे जननी, आम्ही ऋषी अनुष्ठानी, जाऊ तीर्थे आचरोनी, म्हणूनी निरोप घेतला. चंद्र म्हणे अहो माते, निरोप द्यावा आम्हा त्वरिते, चंद्रमंडळी वास माते, नित्य दर्शन तुमचे चरणी. तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुमचे धरोनी चित्ती, त्रयमूर्ती तोची निश्चिती, म्हणूनी सांगती तियेसी. त्रयमूर्ती जाण तोची दत्त, सर्व विष्णुमय जगत, राहील तुमचे धरोनी चित्त, विष्णुमूर्ती दत्तात्रेय. त्रयमूर्ती ऐक्य होऊन, दत्तात्रेय राहिला आपण, दुर्वास चंद्र निरोप घेऊन, गेले स्वस्थाना अनुष्ठानासी. अनसूयेचे घरी देखा, त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका, नाम दत्तात्रेय एका, मूळपीठ श्रीगुरुचे. ऐशापरी सिद्ध देखा, कथा सांगे नामधारका, संतोषे प्रश्न करी अनेका, पुसतसे सिद्धासी. जय सिद्ध योगीश्वरा, भक्तजन मनोहरा, तारक संसारसागरा, ज्ञानमूर्ती कृपा सिंधू, तुझेनी प्रसादे मज, ज्ञान उपजले सहज, तारक आमुचा योगीराज, विनंती माझी परियेसा, दत्तात्रेयाचा अवतारू, सांगितला पूर्वापारू, पुढे अवतार जाहले गुरु, कवणेपरी निरोपीजे, म्हणे सरस्वती गंगाधरू, पुढील कथेचा विस्तारू, ऐकता होय मनोहरू, सकळाभीष्टे साधती. इति श्रीगुरुचरित्र परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे अनसूयोपाख्यान नाम चतुर्थोऽध्यायः. श्रीगुरु दत्तात्रेयार्पणमस्तु.